जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरुचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 20, समास 3, ब्रह्मनिरूपण. ब्रह्मनिरूपण समास पाहत असताना 19व्या ओवीचा विचार करताना आपण पाहिले होते की अहम ब्रह्मास्मी हा गाथा म्हणजे मी ब्रह्म आहे ही अत्यंत जी सूक्ष्म वृत्ती आहे, तेथेही देहबुद्धी व त्रिपुटी असतेच. परमार्थाला सूक्ष्म देहबुद्धीही खपत नाही, ती परमार्थ मार्गातील अडसर आहे. मग देहबुद्धी टाकावी तर मी देहबुद्धी सोडून देईन अशा निश्चयातही माईक अहंकाराचा समावेश आहेच. मग देहबुद्धी टाकावी की टाकू नये? देह तादात्म्य जराही शिल्लक असेल तर तिथे माया आहेच. देह तादात्म्यामुळे नित्याशी तादात्म्य होणार नाही, म्हणजे पुन्हा मायेचे महत्त्व पण आलेच. मायेमुळे ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचून समाधान प्राप्त होते, परंतु हीच माया बंधन घालणारी व बंधनातून सोडवणारी आहे. ती स्वतःला मी व माझे यात गुंतवते व त्या मीचा आपल्याला सतत अभिमान वाटत राहतो. अभिमानाने माणसाला मोठे दुःख भोगावे लागते. यासाठी समर्थांनी सारीपाटाचे उदाहरण दिले होते की सारीपाटाच्या खेळात पट सोंगट्या आपण दुसऱ्यांकडून आणतो. त्या सोंगट्यांची वाटणी करताना काळ्या माझ्या पांढऱ्या तुझ्या असे म्हणतो. खेळात प्रतिस्पर्ध्याने आपली सोंगटी मारली तर दुःख होते. दोघेही जिंकण्यासाठी इरेला पेटलेले असतात. जे दान टाकायचे ते फासे सुद्धा निर्जीव असतानाही त्यांना तू मला हवे तसे दान दे म्हणून त्याला मागतात. प्रसंगी खेळात खोटे बोलतात, चिटिंग केले असे समजून एकमेकांशी भांडतात. जीव घ्यायलाही कमी करत नाही व शेवटी खेळ संपला की ज्याचा सारीपाट होता त्याला तो सहज परतही करतात. तो देताना त्यात त्याचे मन आसक्त होत नाही. अगदी तसेच इकडे मनुष्य या भूतलावर आला की तो मी देह समजतो. पुत्र कन्या माझे माझे म्हणतो. त्याचा अभिमान डरतो. मुलांचे पालनपोषण मी करतो म्हणून मी करता असा त्याला अभिमानही वाटतो. त्या मुलांकडून कन्येकडून सुखाची अपेक्षा करतो व आयुष्यभर सुखदुःखाचे ओझे वाहतो. पण हा देहसुद्धा माझा नाही तर तो ईश्वराचा आहे. मग पुत्र कन्या पती पत्नीवर तरी माझे कसे असतील हो? हा देह काही काळापुरता त्याने दिला आहे, तो छान वापरायचा. ज्याने ज्या कारणासाठी देह दिला ती सर्व कामे अत्यंत चोखपणे करायची व त्याने मागितला की त्याला तो परत द्यायचा. उसनी वस्तू आपण परत करतो ना,
पण परत करायची आपली तयारी नसते. सारीपाट जसा आपण सहज वापस करतो तसा आपला देहही ज्याने दिला त्याला शांतपणे तळमळ तडफड न होता द्यावा. काही झाले तरी इच्छा तुमची असो अथवा नसो, प्रत्येकाला हा देह सोडून जावेच लागते. शेवटी मुले, घरदार, नातलग, जग जिथल्या तिथे सोडून जावेच लागते. म्हणून या मायेला ओळखावे, तीच जीवाला या जगतामध्ये जखडून ठेवते व त्यातून मोकळीही करते. अशी ही मायाच मायेला वारते, असे समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात. श्रीराम समर्थ श्रीराम. ते माया तोडिता अधिक जुडे, म्हणून सारिती ते वेडे. धरिता सोडिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचुनी श्रीराम. की मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी माया तोडण्याचा, नष्ट करण्याचा, तिला संपवण्याचा जर प्रयत्न केला तर तो कधीच ती तोडता येत नाही. उलट ती अधिकच तोडायला गेलं तर अधिकच घट्ट होते. म्हणून तिला दूर करण्याचा प्रयत्न करणारे वेडे ठरतात. मृगजळ हा केवळ भ्रम आहे हे एकदा कळले की पुरे. त्या मृगजळात पाणी आहे म्हणून त्यावर मी मोटर पंप बसवून शेताला पाणी पुरविल असा प्रयत्न मग करणे किंवा पाणी नाहीसे करणे असे म्हणणे म्हणजे वेडेपणाच आहे. कारण मृगजळ जसेच्या तसेच राहणार आहे, फक्त आपलं विचारचक्र थांबणार आहे. उन्हे सरले की मृगजळ सरते. अगदी तसेच इकडेही कल्प सरला की जगतही नष्ट होते. जगत जे दिसते ना, तो केवळ एक मायेमुळे होणारा भ्रम आहे. त्यामुळे मी त्याला धरण्याचा किंवा सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे. कारण मुळात माया ही नाहीच, ती केवळ भासमय आहे आणि भासमय असल्यामुळे तिला धरणे किंवा सोडणे हे वेडेपणाचे नाही का. मी या मायेचा त्याग करील. त्याग केला असे म्हणणे म्हणजे आधीच मी व माझेचा अहंकार असतोच, आता त्याचा मी त्याग करीन असं म्हणणं, किंवा मी प्रवचनकार आहे, मी अगदी रोज ग्रंथ वाचल्याशिवाय झोपत नाही, आमची उपासना कधी चुकत नाही, असे परमार्थिक अहंकारच उलट या परमार्थ क्षेत्रात आल्यावर आणखी वाढीला लागतात. म्हणजे आधीच त्याग करील असे म्हणणे म्हणजे अहंकारच होता आणि आता त्यात हा नवीन अहंकार ॲड झाला. म्हणून मी मायेच्या बंधनात आहे व मी मायापाशातून सुटू पाहणारा, अशा दोन्ही प्रकाराने माया डोईजडच होते हो. म्हणून त्या मायेचे वर्म लक्षात घेतल्याशिवाय ती समजत नाही. वर्म चुकलिया फेरा पडे असे म्हटले जाते ना, संत म्हणतात. कारण साधा एका गावाहून दुसऱ्या गावाला आपण 4 व्हीलरनी जात असताना जर रस्ता चुकला तर आपल्याला किती त्रास होतो, की पुन्हा वेळ वाया जातो, पेट्रोल जास्त लागते, मानसिक ताप होतो. पण नुसता रस्ता चुकला तर इतका त्रास आपल्याला सहन करावा लागतो. मग परमार्थाचं वर्मच जर चुकलं तर आपल्याला किती त्रास होणार. मग अजून मारत राहा जन्म मरणाच्या फेऱ्या. म्हणून वर्म लक्षात घ्यायला हवे. मायेचे वर्म लक्षात घेतले की मायेचा निराश करणे सोपे जाते. माया कधीही दूर करता येत नाही, ती सारता येत नाही, तिचा नाश करता येत नाही. फक्त माया आहे हे विचारांनी ओळखता येते. माया ओळखलं की आपलं काम झालं. ज्या ज्या वेळी मायकाचा अनुभव येतो तेव्हा ती मायाच आहे ओळखता आलं की आपलं काम होतं. नंतर मग ती कितीही दिसत राहिली तरी त्याने आपले काहीही बिघडत नाही. की जसे हे मृगजळ आहे असे एकदा ओळखले की त्या क्षणी मृगजळ नष्ट झाले पाहिजे असा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे. कारण मृगजळ दिसायचे कधीच थांबत नाही, फक्त त्यावर जो आपला विचार सुरू होता तो थांबतो. अगदी तसंच माया ओळखल्यावर माया नष्ट होईल, दूर सरेल असे होणे कधीच शक्य नाही. तसंच माया नष्ट झाल्यावर त्या मायेचे अधिष्ठान ब्रह्म मला दिसेल हेही कदापिही शक्य नाही. कारण ब्रह्म हे डोळ्यांना कधीच दिसत नाही, पण ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घेता घेता माया केवळ ओळखणे हेच माया निवृत्ती होण्याचे साधन आहे. त्याशिवाय दुसरे कुठलेच साधन उपलब्ध नाही. त्यासाठी पुढच्या 2 ओव्यांमध्ये समर्थांनी सुंदर दृष्टांत दिला आहे.
जैसे चक्रव्यूहूचे उगवणे, बाहेर येऊन आत जाणे, का भीतरी जाऊन येणे, अकस्मात बाहेरी श्रीराम. की चक्रव्यूह हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला महाभारताची आठवण येते. महाभारतात युद्धामध्ये आचार्य द्रोणांनी रचलेला चक्रव्यूहाची आठवण येते. अभिमन्यूला या चक्रव्यूहात कसे शिरायचे याचे ज्ञान होते, पण नंतर त्यातून बाहेर येण्याचे मात्र ज्ञान नव्हते. चक्रव्यूहाचा भेद करावायचा असल्यास अंगी कौशल्य हवे, पराक्रम, गती यांची गरज असते. चक्रव्यूहातून बाहेरून आत व नंतर व्यूहातून बाहेरून आत आणि आतून बाहेर पडण्यासाठी चलाखी लागते. इकडेही अगदी तसेच आहे. तुम्ही आम्ही सगळेजण या माया नावाच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत. त्यासाठी मायेच्या आत राहून माईक साधनांनी त्या मायेची निवृत्ती करावी लागेल. त्यासाठी श्री गुरु कृपा, भक्ती, ज्ञान आणि श्रद्धा यांची नितांत आवश्यकता आहे. पुढच्याही दृष्टांत सुंदर दिला आहे समर्थांनी. समर्थ म्हणतात, का त्या कोवडियांच्या कडिया गुंतोनी उगवाव्या, तैसी जाण हे माया गुंतोनी उगवावी श्रीराम. की कोडी घालणाऱ्यांच्या खेळात धातूच्या 10-12 कड्या एकात एक गुंतलेल्या असतात. कौशल्याने त्या सुट्या कराव्या लागतात. त्यासाठी त्या पुन्हा पुन्हा अडकवून सोडाव्या लागतात. असे करता करता अचानक तो गुंता सुटतो आणि त्या कड्या वेगवेगळ्या होतात, म्हणजे सुट्या होतात. समर्थ येथे म्हणतात की माईक जी साधने आहेत, की या माईक साधने म्हणजे नामस्मरण आहे, चिंतन, श्रवण, मनन, निधिध्यासन, सद्गुरूंची सेवा, त्यांची कृपा, या सगळ्या साधनांचा गुंता होतो व ते अधिकाधिक गुंतत जातात व अचानक एके दिवशी आपल्याला क्लिक होते व मायेची कोडी उलगडतात. श्री गुरु कृपा होते व मायेला ओळखण्याची दृष्टी प्राप्त होते. स्वप्न ज्याप्रमाणे कधीही सत्य नसते, त्याप्रमाणे जागृतीतील व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती यांच्यापैकी काहीही सत्य नाही. ते सगळं मिथ्या आहे याचा उलगडा होतो आणि याचा एकदा उलगडा झाला की ते कड्या उलगडण्यासारखेच आहे. म्हणून या मिथ्या गोष्टी आहे हे लक्षात घ्यायचे. आपोआपच एक दिवस कुठेतरी सतत साधना करता करता क्लिक होते आणि तो गुंता मायेचा सुटून जातो. माया झाडिता कैसी झाडावी, तोडून कैसी टाकावी, येथे विचारे पहावी, नाथिलीच हे श्रीराम. की आपण वस्तूवर, फर्निचरवर जर धूळ बसली असेल तर तिला झटकतो, परंतु माया अशी वस्तू, फर्निचरवर धूळ जशी आपण झटकतो तशी ती कधीच झटकता येत नाही. एखादी वस्तू आहे, इथे समजा काचेचा कप आहे, पुस्तक आहे, तो कप जर हातातून निसटला तर तो फुटतो. पुस्तक पण पडले तर फाटू शकते, जीर्ण असेल तर, किंवा हाताने फाडले तरी ते फाटते. पण अशी ही माया कधीच तोडता फोडता येत नाही. म्हणून माया केवळ जाणून घ्यावी लागते व समजून घ्यावी लागते, तिला ओळखावे लागते. त्यासाठी संसाराकडे, प्रपंचाकडे पाहण्याची दृष्टी मात्र बदलावी लागते. तर ही दृष्टी बदलवणं म्हणजे काय? तिथं फक्त विचारच हवा. विचारांनीच ती दृष्टी बदलावी लागते. ज्या ज्या गोष्टींना उत्पत्ती, स्थिती, लय आहे त्या सतत परिवर्तनशील बदलणाऱ्या असतात. त्या सर्वांचा नाश होतो. मग बाहेरच्या या जगाचा नाश होत असेल तर माझ्या घरातील, माझ्या संबंधित असणाऱ्या व्यक्तीही नेहमीसाठी कधीच टिकणार नाहीत. त्या एकसारख्या आपल्यासोबत कधीच असू शकणार नाही. हा विचार मुळात समजून घ्यायला हवा. कारण मुळात ही माया झालेलीच नाही आहे. म्हणून त्या मायेला सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय म्हणतात. सत म्हणावे तर तिचा नाश होतो आणि असत म्हणावे तर तिचा डोळ्यांना ती दिसते. म्हणून ती सतच्या लक्षणांशी जुळत नाही व असतच्या लक्षणांशी जुळत नाही, म्हणून ती विलक्षण आहे असं म्हटल्या जाते. तिच्याविषयी काही बोलताही येत नाही व तिच्याविषयी काही कळतही नाही, म्हणून तिला सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय असं मोठं नाव शास्त्रांनी दिलेलं आहे. अशी ही माया अत्यंत नाटकी आहे असे समर्थ सांगतात.
बहु नाटकी हे माया, मी पणे न जाये विलया, विवेके पाता देहिया, ठावेची नाही श्रीराम. की आपण व्यवहारात म्हणतो की ही आहे ना, ही फार नौटंकी आहे, म्हणजे ही खरी नाही, हिच्यावर कधी विश्वास ठेवू नका, तिच्यात बोलण्यात कधी तथ्य नाही. येथे समर्थही या मायेला नाटकी म्हणतात, कारण ती खरी नाही, तो फक्त भास आहे, ती सत्य नाही. मग या दृश्य जगतात तिची जी अनेक रूपे, ती अनेक रूपे जी धारण करते, अनेक रूपे जी आपल्याला दिसतात, ती स्थूल सूक्ष्म, सुंदर कुरूप, सत्य असत्य, विवेक अविवेक, बद्ध मुक्त, ज्ञान अज्ञान, ही जी सगळी रूपे आहेत ना, ती सगळी या मायेची आहेत. आपल्या शक्तीने ती अनेक रूपे धारण करते व सर्वांना भुलवते. जोपर्यंत हा मीपणा करतेपणा आहे, तो अभिमान अहंकार आहे, तोपर्यंत त्या मायेच्या मगरमिठीतून कधीही सुटका होत नाही. कुठला आहे हा मी, हा अहंकार? तो आपल्याला देहाशी संबंधित आहे, बुद्धीशी संबंधित आहे, परिस्थितीशी संबंधित आहे. पण हा अहंकार अत्यंत सूक्ष्म असतो. आधी प्रपंचाविषयीचा अहंकार आहे, अभिमान असतो, व नंतर परमार्थ मार्गात गेल्यावरही मी परमार्थिक आहे, माझी एकादशीचा उपास कधी सुटतच नाही, माझी वारी कधी चुकतच नाही, मी इतरांना ग्रंथ समजून सांगते, हा परमार्थिक अहंकारही त्या प्रपंचाबरोबर सुरू होऊन जातो. पण जोपर्यंत हा मीपणा अभिमान सूक्ष्म का होईना शिल्लक आहे ना, तोपर्यंत मीपणे न जाय विलया, असे दुसऱ्या चरणात समर्थ आपल्याला सांगतात की असा मीपणा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत माया आहेच. या मायेचा लय बाद निराश होणे तोपर्यंत कधीही शक्य नाही. मग यासाठी काय करावे लागेल, तर विवेकाची कास धरावी लागेल. विवेके पाता देहिया, ठावचे नाही श्रीराम. की विवेकाने या देहात मीचा शोध घ्यायला आपण गेलो तर त्याचा ठाव ठिकाणही आपल्याला सापडत नाही हो. कारण मुळात मी म्हणजे देह नाहीच, त्या देहाला अस्तित्वच नाही. जोपर्यंत या देहाशी तादात्म्य आहे, देहाशी संबंधित सगळे भोग, कर्तृत्व, कार्य आपण करत आहोत, परिस्थिती आहे, बुद्धी आहे, या सर्वांशी जे ज्या काही आपला जो संबंध येतो ना, तो सगळा मायेशी संबंध येतो. आणि माया ही माईक आहे. पण हे माईक माया आपल्याला हळूहळू जेव्हा समजायला लागते ना, तेव्हा त्या मायेतून आपण कधीतरी सुटू शकतो. पण त्यासाठी आधी ती माया समजून घ्यावी लागते. त्यासाठी आपण ती समजून घेण्यासाठी जो काही प्रयत्न करतो, आपण जे काही सतत त्या मायेसंबंधी ऐकत असतो, चिंतन करत असतो, ही सगळी जी साधने आहेत ना, ही सगळी साधनेची पूर्वतयारी आहे. आणि त्या पूर्वतयारीसाठी आपण ही माईक साधनेच वापरत असतो. पण ही साधने वापरून त्या मायेला ओळखायचे आणि त्यानंतर प्रत्यक्ष तसा विचार करून ते तत्व आपल्या अनुभवाला आले पाहिजे की हे जगत मिथ्या आहे. हे आपल्याला कळलं नाही, समजलं नाही, अनुभवाला आले नाही, तर मग नुसते कष्टच पडतात. म्हणून या मायेला ओळखायचे आणि तसा विचार करून प्रत्यक्ष आचरण करण्याचा साधकांनी प्रयत्न करावा. वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक, विवेक केली अनेक, एकी मुरे श्रीराम. की या ठिकाणी समर्थ शिष्याला मायेच्या पलीकडे जाण्याचे वर्म सांगतात. आपल्यालाही ही जी संपूर्ण सृष्टी दिसते ती कल्पनेने तयार केलेली नामरूपात्मक आकृती असून कल्पना कधीही सत्य किंवा खरी नसते. म्हणून कल्पनेने केलेली ही सृष्टी ही भासमय, असत्य, मिथ्या आहे, माईक आहे. अशा या सृष्टीत जो अनेकपणा, विविधता दिसते, वैविध्याने नटलेली माईक सृष्टीत जी सगळी अनेक प्रकारची पाने, फुले, प्राणी, माणसे वेगवेगळी आपल्याला दिसतात, त्या प्रत्येकाला कुठली ना कुठली गोष्ट भगवंतांनी प्रदान केली आहे. प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्याच्या संरक्षणाची व्यवस्था सुद्धा ईश्वराने केलेली आहे. की जसं वाघ सिंहांना चमकणारे डोळे असतात, खेकड्याला वाकडे पाय असतात, आळू खाज आणते,
मानवाला विवेक करण्यासाठी बुद्धी दिली आहे, अशी विविधता या सृष्टीत आढळते. नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा, नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा, खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा. करवंटाला चीक आणि आळूलाही खास, करवंटाला चीक आणि आळूलाही खास, कोणी नाही पाही तरी लाजाळूला लाज. कोण देते हो हे सगळं? करवंदाला चीक, आळूला खाज, लाजाळूला लाजण्याचं सामर्थ्य हे कोण देते हो? तर हा सगळा करणारा हा परमात्माच आहे. इतकी ही विविधता या सृष्टीत दिसते ती सगळी मायेची निर्मिती आहे. पण ती माया ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं निर्माण करते याचा मात्र आपण कधीही विचार करत नाही. तर हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की माया जे काही निर्माण करते ती त्या अधिष्ठानावर आपला सगळा खेळ खेळत असते. म्हणून आपल्याला ही जी वैविध्याने नटलेले अनेकत्व, नानत्व दिसते ना, त्याच्या मागे एकच तत्व, आत्मतत्व, एकच तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व. त्या आत्मतत्वावरच मायेचा हा वंश वाढतो. त्याचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. पण जो हा मायेचा पसारा आपल्याला दिसतो ना, तो सर्व मिथ्या नाशवंत आहे. पण अज्ञानानेच तो आपल्याला सत्य वाटतो. म्हणून त्या मायेचा उगम जिथून झाला आहे त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या तत्वाचा शोध घेण्यासाठी विवेकाचा वापर केला पाहिजे. विवेकाने त्या तत्वाचा शोध घ्यायचा म्हणजे अंतिम तत्वापर्यंत आपल्याला पोहोचता येते. हा सत्याचा शोध कसा घ्यायचा? तर प्रत्येक पदार्थ जो या सृष्टीत आपल्याला दिसतो आहे ना, त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आपण विचार करायचा. समजा इथे हा रुमाल आहे. हा रुमाल जो तंतूंपासून निर्माण झाला आहे. हे तंतू कशापासून निर्माण झाले आहे? तर हे कापसापासून तयार झाले आहे. कापूस कुठे निर्माण झाला आहे? कापूस शेतात निर्माण होतो. शेतामध्ये जी झाडं वगैरे सगळं निर्माण होतो तो कापूस निर्माण होतो. तो कुठे होतो? शेत कुठे असते? या पृथ्वीवर असते. म्हणजे या पृथ्वीवर तो कापूस निर्माण करताना सगळ्या त्याला पंचमहाभूतांच्या साह्याने ते शेत बहरते. मग ही पंचमहाभूते ही कोणाची निर्मिती आहे? ती सुद्धा मायेची निर्मिती आहे. पण मुख्य मायाच कोणी निर्माण केली आहे? तर ती परब्रह्माच्या अधिष्ठानावर आपल्याला भासते आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी कुठलीही वस्तू या त्याचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. म्हणून मुळापर्यंत विचार करत गेले की मूळ स्वरूपाची ओळख होते. असा मुळाकडे प्रवास करता करता प्रत्येक गोष्टीचा विचार करत गेले ना, की आपल्याला हे सगळे जे जग दिसते, आपले ऑफिस आहे, शाळा आहे, घर आहे, गाव आहे, देश आहे, त्या सर्वांचा मुळाकडचा जर प्रवास लक्षात घेतला ना, तर त्यातली एकही गोष्ट टिकणारी नाही. कारण तो सगळा मायेचा खेळ आहे आणि माया कधीच टिकत नाही. ती अंतिम तत्वापर्यंत टिकणारी नाही. त्या सर्वांच्या मागे जे एक सत नावाचं तत्व आहे ना, तेच फक्त सत्य आहे. आपल्याला जी विविधता दिसते, आपले मित्र आहे, नातेवाईक आहे, हितचिंतक आहे, शेजारी पाजारी, गाव देश, एवढंच काय तर जगत सुद्धा हे खरे नाही. हे शाश्वत टिकणारे नाही. तर या सगळ्या गोष्टी नाशवंत असून अनेकात्वातील सर्व माईक गोष्टी शेवटी सगळ्यात एका तत्वातच लय पावतात, विरून जातात. म्हणजे फक्त विचारांनी आपल्याला त्याचा लय करायचा आहे. प्रत्यक्षात माया जशीच्या तशीच राहणार आहे. फक्त विचारांनी त्या मायेला नाहीसं करायचं आहे. कारण ही सगळी माया, ही सगळी तत्व एका त्या परब्रह्मामध्येच लीन होतात. आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा सृष्टी निर्मितीचा क्रम अभ्यासला होता की आधी फक्त एक आत्मा म्हणजे परब्रह्म होते. मग आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी निर्माण झाले. मग औषधी निर्माण झाल्या, अन्न निर्माण झाले आणि मग जीव निर्माण झाला. असा हा जो सृष्टीचा क्रम आहे ना, अगदी त्याच्या उलट्या दिशेने प्रवास केला की आपल्याला आत्म्याचे दर्शन होते. आणि हाच विवेक येथे समर्थ आपल्याला सांगतात की अशा विवेक बुद्धीने माया माईक आहे, अशाश्वत आहे असा सतत विचार करावा व मनोमन त्याचा त्याग करावा. अशा प्रकारच्या विवेकाने अनेक रूपांनी भासणारी माया एका परब्रह्मामध्ये विरघळून जाते.
एकी अनेक आटले, एकपण अनेका सवे गेले, उपरी जे निसंग उरले, तेची स्वरूप तुझे श्रीराम. की एकी म्हणजे एका तत्वा म्हणजे म्हणजे एका तत्वा म्हणजे परब्रह्मामध्ये. अनेक सर्व अनेक म्हणजे सर्व भेदमय सृष्टी. आटले म्हणजे या एका तत्वामध्ये संपूर्ण भेदमय सृष्टी लीन झाली आहे. पुढे म्हणतात एकपणे अनेका सवे गेले. अत्यंत महत्वाचा विचार आहे की एक हा नंबर कुठून निर्माण झाला हो. की 2, 3, 4, 5 हे नंबर आहेत म्हणून एक हा क्रमांक निर्माण करावा लागला. एक ही संकल्पना निर्माण करावी लागली. आणि आपण जर असा विचार केला की 2, 3, 4, 5 हा भेद सृष्टीत निर्माणच झाला नसता तर एक ही संकल्पना सृष्टीत निर्माणच झाली नसती. मग त्याला काही अस्तित्वच राहिले नसते. म्हणून एकपणा ही संकल्पनाच अनेकपणाच्या सापेक्ष कल्पना आहे. अनेकत्व आहे म्हणून एकपण सांगावं लागतं. आपण आपल्या अनुभूतीवर विचार करतो किंवा आधी मी देह आहे, मी एक स्त्री आहे, मी एक गृहिणी आहे, या ज्या अनेक भावना आहे ना त्या भावना पहिल्यांदी सुटतात व शेवटची मी ब्रह्म आहे अशी धारणा मात्र घट्ट धरून ठेवतो. परंतु मी ब्रह्म आहे हा देखील जाणीवेचा प्रांत आहे. याचा बऱ्याच वेळा आपण विचार केला आहे की मी ब्रह्म आहे हा विचार सुद्धा मायेच्या प्रांतातला आहे. म्हणून आधी अनेकत्व सुटतं म्हणजे मी आणि माझं हे सुटतं. नंतर अनेकाच्या सापेक्ष एकत्वही सुटतं. मी ब्रह्म आहे असं जोपर्यंत वाटतं ना तोही सूक्ष्म अहंकारच आहे. जोपर्यंत मी काहीतरी आहे असं मला वाटते तोपर्यंत तिथे अहंकार आहेच. जेव्हा तो मी किंवा जीव ब्रह्मामध्ये पूर्णपणे विलीन होतो, जीवाला मी ब्रह्म आहे असा अपरोक्ष अनुभव येतो, तेव्हा ते एकपण देखील विरते म्हणजे मुरते. म्हणून समर्थ म्हणतात एकपण अनेका सवे गेले. एकपणही गेले आणि अनेक सापेक्ष जे एकत्व आहे तेही गेले. उपरी जे निसंग उरले तेची स्वरूप तुझे श्रीराम. की मी ब्रह्म ही भावना जाणीव पूर्णपणे गेली तेव्हा जे केवळ शुद्ध उरते ते केवळ शुद्ध ब्रह्म. ती जाणीव ते चैतन्य आहे तेच फक्त तिथं शिल्लक राहते. त्याला कुठलाही संग नाही, आसक्ती नाही, कशाची अटॅचमेंट नाही. ते तुझे खरे स्वरूप आहे. तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे, ते साधन एक सोळे, भोगसी स्वानंदाचे श्रीराम. की असं तुझं खरं स्वरूप जे आहे ते तुला कळत नाही हे फार आश्चर्य वाटते. की वेद, उपनिषद, दासबोध, आत्मारामांसारखे ग्रंथ हे सातत्याने सांगतात ना की मी देह नाही, मी आत्मा आहे. हे जगत सत्य नाही, संपूर्ण दृश्य जगत ब्रह्मरूपच आहे. असे एकच तत्व सतत वारंवार सगळे संत सांगतात, सगळे ग्रंथ आपल्याला सांगतात. तरी अजूनही तुझे स्वरूप तुला कळत नाही, कळू नये हे मोठे खरं आश्चर्यच वाटते. पण ते कळत नाही हेही खरे म्हणूनच तर गीता म्हणते की आश्चर्यवत पश्चत्ती कश्चिदेन. आतापर्यंत हे जे स्वरूप कळलं न ते केवळ शाब्दिक स्वरूपात कळलं हे परोक्ष ज्ञान आहे आणि तेथे स्वरूपाचा केवळ अंदाज येतो. याला समर्थ अनुमानाचे ज्ञान म्हणतात. अनुभवासाठी म्हणजे अपरोक्ष ज्ञानासाठी प्रत्यक्ष साधना करावी लागते. आणि हे साधन काय आहे हे मात्र समर्थ आपल्याला चौथ्या समासात सांगणार आहे. ते साधन मी जे तुला सांगणार आहे ते म्हणतात की तू ते नीट ऐक. ते साधन नीट ऐक मग काय होईल की सोहळे भोगसी स्वानंदाचे. की साधनेने तुला अनुभव आला की आनंदमय स्वरूपाचे सुख सोहळे तुला भोगता येतील. म्हणून शेवटच्या ओवीत सांगतात इति श्री आत्माराम, सांगेल पुढे साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम, तुटोन जाये श्रीराम. की आत्माराम ग्रंथाचा 3रा समास येथे आता सांगून पूर्ण झाला आहे. यानंतर आता पुढच्या समासात साधना कशी करावी त्या साधनेचे वर्म समर्थ आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळे द्वैत अनेकत्व मुळे जी भ्रांती आहे ना ती आपली फिटून जाईल व अद्वैताचा अनुभव येईल. कारण द्वैत हेच दुःख आहे
व अद्वैत हेच सुख आहे. भेदाच्या अनुभवाने यातना होतात, तर अभेदाच्या अनुभवाने आनंद मिळतो. तुझा भ्रम एकदा तुटून गेला की आनंदपदी तू विराजमान होशील व तुझ्यात व माझ्यात जे भिन्नत्व आहे तेही संपून जाईल. असा आत्मारामाचा तिसरा समास आज पूर्ण होऊन आता समर्थ आपल्याला जे काही साधन सांगणार आहे ते साधन पुढच्या समासात सांगणार आहे, त्याचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करूयात. जय जय रघुवीर समर्थ.